दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. नागपंचमीच्या अगदी सगळ्यांना शुभेच्छा देत आज आपण एक नागाचं स्तोत्र घेऊ आणि मग निरूपणाला सुरुवात करते. ब्रह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग पुरोगमाः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. इंद्रलोकेषु ये सर्पा वासुकी प्रमुखाद्यः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. काद्रवेयाश्च ये सर्पा मातृभक्तिपरायणाः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. इंद्रलोकेषु ये सर्पा तक्षकः प्रमुखाद्यः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. सत्यलोकेषु ये सर्पा वासुकीनाच रक्षिताः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. मलये चैव ये सर्पा कर्कोटकप्रमुखाद्यः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. पृथिव्यां चैव ये सर्पा ये साकेतवासिताः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम देवता. सर्वग्रामेषु ये सर्पा वसन्तिषु संस्थिताः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. ग्रामे वा यदि वारण्ये ये सर्पा प्रचरन्ति नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. समुद्रतीरे ये सर्पा जलवासिना नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. रसातलेषु ये सर्पा अनन्तादिमहाबलाः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. रसातलेषु ये सर्पा अनन्तादिमहाबला नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. रसातलेषु ये सर्पा अनन्तादिमहाबलाः नमोऽस्तु तेभ्यः सर्पेभ्यः सुप्रीता मम सर्वदा. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू. घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः.
गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजोक्षित तले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीरासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा समास 7वा साधना प्रतिष्ठा निरूपण आपलं चिंतन सुरू आहे. त्यामध्ये आपल्या निर्गुणास ओळखावे कोणे परी अचिंत्यतेची चिंतावे अव्यक्तास आठवावे निर्गुणास ओळखावे कोणे परी. श्रीराम जे दृष्टी सची न पडे ते मनासही नातुळे तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी श्रीराम असंगाचा संग धरणे निरावलंबी वास करणे निशब्दासी अनुवादणे कोणे परी श्रीराम अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे श्रीराम. आता ध्यानची सोडावे अनुसंधान ते मोडावे तरी मागू ते पडावे महासंशयी श्रीराम. द्वैताच्या भेणे अंतरी वस्तू न पाहिजे तरी तेणे समाधाना उरी कदा असेची ना श्रीराम. सवे साविता सवे पडे सवे पडता वस्तू आतुडे नित्यानित्य विचारे घडे समाधान श्रीराम. नित्य आणि अनित्याचा विचार न करता आत्मचिंतन केल्याने समाधान मिळतं आणि समाधान हे सुखदुःखाच्या वर आहे. सुखदुःख हे आपला माईक विचार आहे. यातून सुख मिळालं यातून दुःख मिळालं हे सगळे माईक विचार आहे. या माईक विचारांना थांबवून आणि एक काहीतरी सद्वस्तू जी आपली आहे आपल्याजवळ आहे जी अखंड राहणार आहे आपल्याजवळ होती आहे आणि राहणार आहे असं जाणवतं. आता अशा दृष्टीने जर विचार केला तर आपल्याजवळ असलेली जी अखंड असणारी वस्तू आहे ती आपल्याजवळ आहे आणि अखंड असतो अनंताचीच वस्तू तो आपल्याजवळ अंश असल्यामुळे ती आपल्याजवळ आहे. याची काय एकदा जाणीव झाली की त्यावरचं जे चिंतन आहे ते समाधान देऊ शकतं. जाणे ब्रह्म जाणे मायाचा अर्थ आपण मागे बघितला की दोन्ही गोष्टी समजणे त्यापेक्षा त्याच्याही पुढची ओवी आपण त्याच्या आधी बघितली. बद्धमुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निस्संदेहो देहातीत वस्तू. मग देहाचा विचार करत असताना सुखाचा विचार केला देहाचा विचार करत असताना दुःखाचा विचार केला. देहातीत वस्तू जर विचार करायचा असेल तर ती आपल्याजवळ आहे हे समाधान ओळखणं आणि त्यावरती चिंतन करणं आणि त्यावरती नित्यानित्याचा विचाराच्या पलीकडे जाणं ते समाधान आहे. आणि ते समाधान म्हणजेच ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम. आता हे जे ब्रह्मानंदाचं सुख आहे ते समाधान कशात आहे सुख आणि दुःखाच्या वरती आहे. यावरती आपलं चिंतन झालेलं आहे. 9 ते 15 ओव्या काल आपल्या झालेल्या आहे. वस्तुचिंतिता द्वैत उपजे यावरही थोडंसं चिंतन झालं आहे. एखादी जरी वस्तूचं आपण चिंतन करायचा प्रयत्न केला वस्तुचिंतिता वस्तू कोणती चिंतन करतो जसं श्रवण आणि बोलणं याच्यामधला फरक आहे. बोलतो काय माणूस जे बोलतो ते बोलतो आपल्याला माहिती असलेलं बोलतो. बोलायला जर बसलं वक्त्याला बोलायचं असेल तर तो त्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगेल. मला जेवढं माहिती आहे तेवढंच आपण सांगू शकणे हे वक्त्याचं काम आहे. श्रवणाचं काय किती मोठं काम आहे श्रवणाचं. श्रवण करणाऱ्याला माहिती असलेलं नसतंच. बऱ्याच गोष्टी न माहिती असलेल्या कळतात. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे श्रवण जास्त महत्त्वाचं आहे असं मला म्हणायचं आहे. तसं चिंतन केलं समजा वस्तूचं तर वस्तूचं चिंतन केलं तर कोणत्या वस्तूचं करणार आपण. जसं आपल्याला वक्ता विचार करतोय की मी काय माहिती आहे त्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे माहिती असलेलीच गोष्ट तो सांगतोय. माहीत नसलेली गोष्ट वक्ता बोलूच शकणार नाही.
जी गोष्ट माहिती नाही ते कसं बोलेल, म्हणून शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा त्यांनी जास्त अभ्यास केलेला असतो. 10वीला शिकवायचं तर ते MA झालेले लोक असतात. तसं परमार्थामध्ये जे काही कोणी बोलत असतील त्यांना थोडं जास्त करावं लागतं, तेव्हा कुठे ते माहिती झालेल्या गोष्टी ते बोलू शकतात. आणि श्रवणकर्त्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळत असतं, कारण त्याला माहिती नसलेल्या गोष्टी त्याला कळतात. म्हणून श्रवणाला अतिशय महत्त्व आहे. जे लहानपणापासून आपण करत येतो त्या श्रवणातून ज्या गोष्टी कळतात त्या वक्त्याला आधी श्रवणातून कळलेल्या असतात. मग तसं त्यांचं म्हणणं वस्तू चिंतिता. वस्तूचं जर चिंतन करायचं असेल तर कोणत्या वस्तूचं करेल? जी माहिती आहे त्याच्याबद्दलच करेल ना. मला एखादी गोष्ट माहिती आहे, आमचे महाराज म्हणायचे पुरणाची पोळी आपण खाल्ली आहे तर पुरणाची पोळी चांगली असते, गोड असते, मला हवी आहे. साजूक तूप जर मी खाल्लं आहे, साजूक तुपाची चव जर घेतली आहे तर मी म्हणेन मला या पोळीवर साजूक तूप पाहिजे. पण ज्यांनी खाल्लंच नाही ते लमाणी म्हणतात. ते आमच्या भागामध्ये लमाणी लोक असतात म्हणे. त्यांनी कधी साजूक तूप जर बघितलंच नसेल तर ते साजूक तूप माहिती कसं म्हणतील की आम्हाला साजूक तूप द्या. तसं मग आपल्याला माहितीच नाही ती गोष्ट तर कशी मागू? मग चिंतन कशाचं करू आपण जे आपल्याला माहिती आहे? आणि आपल्याला माहिती काय आहे? प्रश्न तोच आहे की आपल्याला माहिती काय आहे? सगळ्या माईक गोष्टी आपल्याला माहिती आहे. अगदी पर्वतांपासून परदेशातल्या गोष्टी असो, मोठमोठे पर्वत असतो, गिर्यारोहक असो, अवकाशवीर असो, हे सगळं माहितीतलं आहे. भले आम्ही त्याचं वाचन केलेलं नसेल पण माहितीतलं आहे. म्हणजे नवीन गोष्ट काही आम्हाला माहिती नाही याच्यातली की नवीन गोष्टीचं चिंतन. मग त्यांनी म्हटलं की जे काही आपण माहितीतलं, मग आता समजा म्हटलं की नदी फार पवित्र आहे, मग ती कशासारखी आहे? मग ती एक व्यक्ती निर्माण करतो मनातल्या मनात, गंगा नावाची स्त्री, आणि मग ते स्त्री आणि गंगेचं पावित्र्य आणि नदीचं पावित्र्य याला आपण एकत्र करून बघतो. म्हणजे जी गोष्ट माहिती आहे त्याचीच तुलना न माहिती असलेल्या गोष्टीशी सुद्धा करू लागतो. अगदी सरळ आहे ते. माहिती ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी तुलना. माझी आई अतिशय चांगली आहे, तुमच्या आईसारखीच अगदी, तुझ्या सासूसारखीच माझी सासू आहे, म्हणजे कुठेतरी काहीतरी संबंध जोडतो. दोन्ही गोष्टींचा संबंध जोडता येतो. मग द्वैतच नाही का राहिलं हे? मला जे माहिती आहे ते दुसऱ्यासारखं आहे, मग दुसऱ्यासारखं आहे म्हणजे त्याचं पण चिंतन आहे आणि याचं पण चिंतन आहे, आणि दोन्ही चिंतन एकसारखे आहेत म्हणून त्यावरती चिंतन होतं. पण द्वैताचंच चिंतन होतं म्हणे. द्वैत वस्तू चिंतिता द्वैत उपजे. चिंतन करू याच्यावरती, जे मला माहिती आहे त्यावरती चिंतन. सापाचा चपळता सांगायची असेल त्याचं सुद्धा चिंतन. चपळतेशी विद्युल्लतेचं सापाशी तुलना, सापाची विद्युल्लतेशी तुलना, नदीची स्त्रीशी तुलना, आणि ज्ञानाची याच्याशी तुलना, व्यासांची ज्ञानाशी तुलना, हे सगळं द्वैत आहे. कोणतीही तुलना केली, कितीही, मी अतिशय विद्वान आहे म्हणून सुद्धा तुलना केली तरी ती विद्वत्ता सुद्धा व्यासांची. मग व्यासांइतका विद्वान कोणी नाही. म्हणजे व्यास सुद्धा यामध्ये तुलनेमध्ये जर आले तर चिंतन दोन गोष्टींचं झालं, पण चिंतन घडत असताना द्वैतातच झालं. जवळ आणतायत सवत. या ठिकाणी जर थोडंसं मनन केलं, थोडंसं चिंतन केलं तर द्वैताचा विचार करू नका म्हणतात. कठीण आहे. जर पवित्र गोष्ट मला काहीतरी समजून घ्यायची आहे आणि द्वैतात जायचं नाही आहे, किती मोठा संकल्प आहे हा सोपा नाही. वस्तू चिंतिता द्वैत उपजे. उपजलं द्वैत आणि द्वैताला येऊ नये द्यायचं बाहेर. पवित्र, बस मला वाटतंय तसं पवित्र, माझ्यामध्ये जे पवित्र आहे तेच. बुद्धिमत्ता माझ्याजवळ जी आहे तीच, मला माहिती आहे तीच, त्याची तुलना नाही कोणाशी होऊ शकत. आणि त्या तुलनेचं आजच भामिनी विलास ग्रंथ हातात पडणं हे काही म्हणजे योगायोग नाही. भामिनी विलासामध्ये उदासीन झाले जगन्नाथ पंडित. म्हणाले मी जे सांगतो ते समजत नाही, कारण द्वैतात येता येत नाही आहे त्यांना. द्वैतात ज्या व्यक्तीला येता येत नाही त्याचं समजत नाही दुसऱ्याला. तो म्हणतो की मी जे लिहून ठेवलं कदाचित मी गेल्यानंतर कळेल, पण सध्या माझ्यासमोर जे काही मला समजतंय ते मला मांडता येत नाही आहे. अनुर्वाच्य समासाकडे न जाता आपण असा जर विचार केला चिंतन द्वैत, कारण त्याच्या तुलनेसाठी दुसरी गोष्ट त्यांना दिसतच नाही आहे. अशी काही तुलना करावी त्याचे औदासिन्य त्यांना त्यांच्या 5 श्लोकांमध्ये औदासिन्य जाणवलं. आणि असं जाणवत असताना असं वाटलं या माणसाला, म्हणजे वाचणाऱ्याला समजतं की यांना खूप काहीतरी गवसलंय, पण त्याची तुलना ते करू शकत नाही, कारण ते त्यांच्या जवळचं आहे ना. ते त्यांच्याजवळ भगवंत तेच तर म्हणतात, जे माझ्याजवळ आहे त्याची तुलना मी दिलेल्या या माईक वस्तूमध्ये नाही करू शकत आहे. कितीही प्रचंड मोठा पर्वत असला आणि हिमालयामध्ये जरी जायचं ठरवलं तरी त्याची तुलना माझ्याशी होऊ शकत नाही. मी अगदीच वेगळा आहे. म्हणून द्वैतामध्ये तुलना होऊ शकते आणि जी काही तुलना होते ती द्वैतात होते.
पितांबर भगवंतांचा आणि ह्या दिशांचं वस्त्र जरी म्हटलं तरी भगवंतांचा पितांबर आणि दिशा हे वस्त्र पुन्हा दिशा दिसतात आणि पितांबरही दिसतो, त्यामुळे त्या दोघांची तुलना द्वैतातच. कितीही मोठं केलं तरी द्वैत आहे. ह्याच्यावरती आपण काल यासाठीच थांबलो होतो की चिंतन मोठं आहे. मग वस्तू चिंतिता द्वैत उपज, चिंतन केलं की द्वैत येणार आहे. कारण चिंतन म्हणजे बुद्धीला पटवण्यासाठी तसं काहीतरी करावं लागतं, साखरेसारखं गोड. आणि ज्यांना साखर कधी खाल्लीच नाही आहे, तो पण एक उदाहरण आपण मागे कोणत्या तरी समासात घेतलेलं आहे की ज्यांनी साखरच खाल्ली नाही त्यांना कसं सांगायचं साखर गोड कशी आहे. साखर खाल्लीच नाही त्यांना साखर गोड कशी सांगायची बरं. गुळापेक्षा कमी गोड असते आणि याच्यासारखी असते त्याच्यासारखी असते, पण प्रत्यक्ष कशी असते ते खाल्ल्याशिवाय कसं कळेल. आणि जे खातील ते द्वैतातले उदाहरणं विसरतील. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं आहे त्यांना. द्वैतातली उदाहरणं देत असताना द्वैताच्या पातळीवरच उदाहरणं माईक बुद्धीने देत येतात. मग त्यांचा संबंध द्वैताशी येतो. म्हणजे दोन, तो आणि मी वेगळा. मग तो आणि मी वेगळा आहे सारखा पण वेगळे आहोत. त्यांचे आणि माझे गुण सारखे आहेत पण तो वेगळा आहे आणि मी वेगळे आहे पण त्यांच्यासारखी मी आहे. कंपॅरिझन इंग्लिशमध्ये हा स्पीचच आहे ना, कंपॅरिझन स्पीच, की याची आणि माझी तुलना होते म्हणजे अर्थातच त्याला दोन लागतील ना. मग ते द्वैत आहे. मग ज्याचं चिंतन करतो ते द्वैतातच आहे. म्हणजे अगदी पितांबरापासून दिग्वस्त्र त्यांचं सुद्धा उदाहरण घेतलं तरी सुद्धा ते द्वैताच आहे. हाच तर प्रश्न व्यासांना पण पडला होता. व्यास म्हणाले इतकं लिहिलं आनंद का नाही, समाधान का नाही. कारण सतत द्वैतामध्ये मी कृष्णाची स्तुती केली हे सुद्धा त्यांनी जाणवलं त्यांना की मी कृष्णाची स्तुती केली. आणि ते 4 श्लोक लिहिले आणि त्यांना असं वाटलं मी कृष्णाची स्तुती केली. मग कृष्णाची स्तुती केली इथपर्यंत द्वैतामध्ये आले. नंतर त्यांच्या पुत्रांनी ती स्तुती ऐकून स्वतः अनुभव घेतला आणि पळत सुटले. अगदी ते स्त्रियांच्या सरोवरांच्या समोरून गेल्यानंतर सुद्धा त्या स्त्रियांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम जेव्हा झाला नाही तेव्हा त्यांना समजलं की मी द्वैत लिहिलं आणि यांनी अद्वैत अनुभवलं. जय जय रघुवीर समर्थ. पुत्रांनी अद्वैत अनुभवलं आणि ही पण त्यांची लीला आहे, कारण ते भगवंताचा अवतार आहे. भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ती लीला त्या ठिकाणी केली की माझं द्वैत समजावं. म्हणजे द्वैतापर्यंत येणं काही सोपं नाही आहे, कारण भगवंतांची स्तुती करून स्वतः त्याचा अनुभव घेतला की भगवंता मी तुला अशा रूपामध्ये बघतो. हे कुणाला शक्य आहे? व्यासांना शक्य आहे. पण त्याच्याही पुढची अवस्था त्यांच्या लेकरांनी अमरकथा ऐकून आल्यामुळे त्यांना द्वैतानी हे कोणी लिहिलं बरं, हे कोणी लिहिलं. आणि जेव्हा कळलं, आणि व्यासही केवढे हुशार, मला सांगायचं याच्यावरती द्वैत आणि अद्वैताचा संवाद म्हणजे दासबोधा अद्वैतावरच आहे. द्वैतापर्यंत आणत असताना अद्वैताकडेच नेता येते. जेव्हा त्यांनी म्हटलं की हा मुलगा आपल्याकडे येत नाही, वडील एवढे त्याला बोलवत आहेत तरी येत नाही, काय करावं बरं. आपल्या शिष्याला त्यांनी 4 श्लोक सांगायला सांगितले. 4 श्लोकामधला पहिला श्लोक म्हटल्याबरोबर कान टवकारले मुलांनी. म्हणजे किती इफेक्टिव्ह त्यांनी ते श्लोक लिहिले असते, कारण प्रत्यक्ष अनुभवच घेतला ना भगवंताचा. जसा विष्णुदासांनी कवन्न लिहिलाय आपल्या जगदंबेवर, प्रत्यक्ष जगदंबाच बघितली आहे ना त्यांनी. म्हणजे त्याला सुद्धा द्वैत म्हणतात. जगदंबेला बघून आणि स्तवन लिहिलंय ते सुद्धा द्वैताचं, कारण मी जगदंबेला बघितलं आणि जगदंबेचं स्वरूप माझ्या कवनातून उमटलं. ही भावना द्वैताची. तीच भावना व्यासांची की मी कृष्णाला बघितलं, कृष्ण जसा आहे तसा लिहिला. कारण आतापर्यंत 18 पुराणं लिहून मला समाधान मिळालं नाही. माझ्या गुरूंनी सांगितलं की भगवंताची स्तुती कर, भगवंताची स्तुती कर म्हणून केली आणि द्वैतात स्तुती झाली. भगवंत कसे आहेत आणि असे सुंदर वर्णन त्यांनी केलं, पण आनंद काही मिळाला नाही. तिथे थांबावं लागलं ना द्वैतात. त्यांनी म्हटलं वस्तू चिंतेता द्वैत उपजे. मग त्या ठिकाणी थांबले आणि ती घटना त्याच जन्मी पूर्ण झाली आहे. आपल्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील आपली ही घटना पूर्ण होण्यासाठी, पण व्यासांची घटना पूर्ण होण्यासाठी त्यांची ती योजना मोठी की अमरकथा ऐकून लेकरू पोटात येऊन बसलंय आणि निघून गेलाय, वापस आलाय. कशाने आलाय? ह्या 4 श्लोकांनी. तर मग ह्या 4 श्लोकांचा जो अनुभव घेतला तो अद्वैताचा अनुभव ह्यांच्याच मुलांनी घेतला, यांच्याच पोटी आला, दुसरीकडे नाही आला कुठे. यांचे श्लोक ऐकून दुसरा मुलगा आला असतं तरी चाललं असतं, पण तसं नाही आहे. भगवंताची लीला आहे. यांच्याच पोटी आला, अमरकथा ऐकून आधीच तयार आहे आणि नंतर यांच्या स्तुतीने. म्हणजे जो ऐकून आला त्याची स्तुती हा कोण करतोय? मी जे पाहून आलोय, मी जो अनुभवलंय भगवंताला, महादेवाला. आता महादेवाचा दिवस आहे आजचा.
महादेवाच्या मुखाने पार्वतीला सांगत असताना ऐकलेली स्तुती मी ऐकली आणि त्याचं गायन हे करतात आहे. आणि कोण आहेत हे? अशा पद्धतीने जो आला त्याने जो अद्वैताचा अनुभव घेतला, त्याला वडिलांशी काही घेणं देणं नाही, कोणाशीच काही घेणं. मला जे पाहिजे ते समोर आलं. आणि आज जगन्नाथ पंडित म्हणतात आहे मी उदास आहे, कारण मला जे सांगायचं ते समजतच नाही आहे कोणाला. आणि नाही समजलं तरी मला काही फरक पडत नाही म्हणतात, कारण मला त्याच्यावर अवलंबूनच ते द्वैतात नाहीच आहे, ते अद्वैतात आहे. मला समजलं नाही तरी चालतं. हा अशा प्रकारचे 2-3 संवाद एकत्र करून आपण द्वैताचा विचार तरी करू शकतो, कमीत कमी त्यावरती चिंतन करू शकतो की द्वैताचं चिंतन अद्वैताचं चिंतन करत असताना कशाचंही चिंतन केलं तरी ते द्वैतातच राहतं. बस एवढं समजलं तरी आपल्याला खूप आहे. कितीही सखोल चिंतन केलं तरी सुद्धा ते द्वैताचंच होतं, कारण की मी त्याला माझ्यापेक्षा वेगळा मानणं. आणि वेदांचा अर्थ असा आहे की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. जोपर्यंत मी ब्रह्म होऊन माझा अनुभव मी घेत नाही तोपर्यंत सगळं द्वैत आहे. जय जय रघुवीर समर्थ. वस्तुचिंतिता द्वैत उपजे सोडी करिता काहीच नुमजे. आणि मग त्याच्यातून सोडवायचा प्रयत्न केला, काहीच समजत नाही. कसं समजणार आहे? व्यासांनी 18 पुराणं लिहिली, भागवत लिहिलं. भागवत आपल्याला समजता समजता आयुष्य जात आहे, तरी त्यांनी एकाच जन्मामध्ये इतकं सगळं केल्यावर पण काहीतरी सोडी करता काहीच नुमजे, नाही समजत आहे काही. कशाला मुलाला हाक मारली असती त्यांनी? हे का बरं उदाहरण देतोय आपण व्यासांचं? कारण व्यास हे अत्युच्च ज्ञानाचं अत्युच्च उदाहरण आहे. मानव जन्मामध्ये आपण ज्याला अत्युच्च ज्ञान समजतो त्याच्यातलं सगळ्यात मोठं ज्ञान म्हणजे व्यासांचं उच्चिष्ट सगळीकडे पसरलेलं आहे. त्यामुळे व्यासांसारखा ज्ञानी कोणी नाही ना. मग तो सुद्धा काहीच नुमजे. का मुलाला हाक मारली? थांब रे बाबा, का म्हणावं लागलं? निघून जाऊ द्यायचं होतं. जर तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही जर अद्वैताचा अनुभव घेतलाय, तुम्ही 18 पुराणं लिहिली आहे, तुम्ही भागवत लिहिलंय, गुरुच्या कृपेने भागवत लिहिलंय, मुलगा निघून जात असताना तुम्ही अडवता म्हणजे अडले ना. म्हणून तर त्या स्त्रियांच्या सरोवराच्या समोर स्त्रिया लपल्या. वडील आले तर स्त्रिया लपल्या, मुलगा आला तर स्त्रिया, काही फरक पडला नाही. हाच तर फरक आहे. काहीच समजत नाही. समजलं असं वाटतं पण समजत नाही. हे काय साधं आहे का? लक्षात येत आहे थोडं थोडं आपल्या? ते की खूप साधी गोष्ट तर निश्चित. साधं म्हणजे तेच सगळ्या अत्युच्च टोकाकडे आपण चाललो आहे. आपण म्हणजे त्यामुळे वस्तू चिंतिता द्वैत उपदेश सोडी करिता काहीच नुमजे. इतकं सगळं करून सुद्धा समाधान नाही. आणि समाधान कुठे आहे? त्यांनी सांगितलं की सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतोडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. नित्य आणि अनित्याचा विचार सोडून काय केलं तर ते समाधान आहे. असत्याचे अस्तित्व, माझं अस्तित्व मला जाणवलं ना, त्याचा अंश आहे तेवढं जाणवलं ना, मग ते समाधान आहे. आणि ते समाधान आता काय बोलायचं याच्यावर, काही सांगू नाही शकत याच्यावरती जास्त. आता तर वस्तुचिंतिता द्वैत उपजे सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विणा. विवेक जर नसेल, आता या ठिकाणी कोणता विवेक आहे? किती सन्मार्ग आला आहे. 18 पुराणं, आता व्यासांचंच उदाहरण का घेतोय आपण की 18 पुराणं भागवत लिहिण्यानंतर जर त्यांनी एवढं विवेक नसेल त्या ठिकाणी विवेकाचं कारण काय आहे? विवेकाचं कारण म्हणजे भगवत प्राप्ती. विवेकाचं कारण म्हणजे भगवत प्राप्ती. आता भगवत प्राप्तीसाठीचा असलेला विवेक याबद्दल चिंतन चाललं आहे. बाकीचा विवेकाचा तर काही प्रश्नच नाही ना. या बाकीच्या विवेकाचा तर प्रश्नच नाही आहे काही. सगळं विवेक संपन्न, विवेक गुणसंपन्न शेवटच्या टोकाला पोचलेले आहेत. तरीसुद्धा कोणता विवेक नाही आहे. विवेक हा नाही आहे की आत्मसमाधान म्हणजे त्याचीच स्तुती करतोय, त्याची स्तुती करतोय. भगवंत इतका गोड आहे, भगवंत इतका गोड आहे, भगवंत इतका आपला आहे, भगवंत इतका आपला आहे की तो म्हणतो बाबा रे स्वतःला जाण, तो मीच आहे, मी तूच आहे, असं काहीतरी त्याला सांगायचं. तो विवेक कमी पडला असं म्हणतात आहे. तो विवेक फक्त, आता या ठिकाणी विवेक कोणता कमी पडणार आहे? आता शत्रू तर किती दूर गेले, ते काय म्हणतात ते षड्रिपूचा तर विचारच नाही. त्यानंतर सगळं ज्ञानाची परमोच्च अवस्था झाली. ज्ञान सगळंच मिळालं आहे की हे भगवंताचं आहे, भगवंत अत्युत्तम, त्याची स्तुती झाली. त्याचं गायन करता करता आयुष्य जात आहे आपलं. किती ठिकाणी आपण त्याचे भागवत सप्ताह ऐकतो. पण तरीसुद्धा विवेके विणं. विवेक कोणता? हा विवेक म्हणजे तू आणि मी वेगळा आहे, एवढाच फक्त विवेक आता शिल्लक राहिला. आणि तो विवेक त्यांच्या पुत्रांनी पूर्ण केलेला आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असे रामदास समर्थ आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्यांचेच आपले शिष्य म्हणजे नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. एकदा का हा भाव निर्माण झाला की मग तो विवेक वगैरेची काही विचार करण्याची गरज नाही. आपल्याला तो नाही. समजून घेण्यासाठी त्यांच्या चरणाशी जाणं आणि त्यांना सांगायचं की आता जे पुढचं इथे कुठे ज्ञान येतंय. सगळं घेतलेलं ज्ञान आपलं सगळं विसरलं तरी चालतंय. सध्या फक्त हा भाव आहे की गुरुराया तुमच्या चरणाशी आता जे काही मस्तक आहे त्या मस्तकामध्ये अशी बुद्धी द्या. आता कल्की अवतारामध्ये जे निरूपण होणार आहे की नाही ते खरंच सगळ्यांनी ऐकावं. कल्की अवतारामध्ये सगळा हाच अनुभव कल्की आपल्याला देणार आहे, भगवंत देणार आहे. तर ते जे ते सुशांताचं स्तोत्र आहे ना, सुशांतानी रचलेलं कल्कीचं जे स्तोत्र आहे अगदी हाच त्यांचा मूळ हेतू आहे तिचा. ते काय करा म्हणे तुम्ही माझ्यासाठी आता असं सुशांता म्हणते. आणि ते सुशांतेच्या तोंडी जे स्तोत्र आहे ते कल्की अवतारामध्ये येणार आहे. कारण कल्की अवतारावर फार कमी ऐकलं आहे आपण. पण त्या या अवतारावरती जेव्हा बोलू तर हाच भाव आहे की आता मला काही नाही, सगळं समजलं. आता किती जन्मांमध्ये मी अनुभव घेतले चांगले आणि वाईट, ते अनुभवातच ठेव. आता मला तुझी कृपा अशी होऊ दे की तो कण म्हणजे मी आहे. बाकी कोणताही संबंध माझा याच्याशी राहणार नाही, कशाशीच नाही. फक्त हा कण तुझ्या याच्यातून आलेला हा जो कण आहे तो तुझ्यामध्ये मिसळावा. अनंतामध्ये येण्याची माझी इच्छा आहे. तर असं जी सुशांता ही जी म्हणते तिचं जे स्तोत्र आहे ते अतिशय प्रॉपर त्या ठिकाणी बसतं. आता वस्तू चिंतिता द्वैत उपजे सोडी करिता काहीच नुमजे शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. आता हे जे सगळे संदेह आहेत ते संदेह संपतील जर विवेक असेल तर संदेह राहणार नाही. मग आता म्हणून विवेक धरावा, म्हणून हा विवेक धरावा, काहीच नाही करायचं. फक्त हा विवेक धरावा की मला आता फक्त या सगळ्या गोष्टीतून समाधान मिळतंय. जसे आपण म्हणतो ना कधी मिळेल समाधान, कधी मिळेल आनंद, कधी मिळतील मला गुरु, कधी मिळेल मला ब्रह्मानंद. हे मिळालं असं गृहीत धरून विवेकाने असं म्हणायचं की हे सगळं समाधान आपल्याला मिळालंय. कृतज्ञ मी, कृतार्थ मी, माझ्या इतकी भाग्यवान मीच असं प्रत्येक जीवानी जर म्हटलं तर मग त्याला त्याची नवीन दृष्टी प्राप्त होते. खरंच किती भाग्यवान आपण आहोत याची जाणीव होत राहते. आपण किती भाग्यवान आहोत क्षणोक्षणी जाणवतं की आपलं भाग्य किती आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर आपल्याला आपलं भाग्य जाणवलं तर आपल्यासारखे भाग्यवान म्हणजे हा जो विवेक धरला जातो ह्या विवेकाचा विचार न करणे, समाधानात राहणे हे जर घडलं तर ज्ञाने मग अशा प्रकारे प्रपंच सारावा म्हणतात. ज्ञाने प्रपंच सारावा, दूर ढकलावा मनातून. त्यांनी काय म्हटलं, म्हणून विवेक धरावा, भगवंताला धरायचं आहे. मनाने भगवंताचं चिंतन करायचं आहे. मनाने त्यांचं गुणलीला वर्णन ऐकायचं आहे. सतत मनाने त्याचं अनंताचं वर्णन करत असताना काय कमी आहे. सतत त्याच्या फुलाकडे बघितलं तरी परमेश्वर दिसतो, प्राण्याकडे पाहिलं तरी परमेश्वर दिसतो, घराकडे पाहिलं, लेकरांकडे पाहिलं तरी परमेश्वर दिसतो. सगळीकडे पाहिलं तर चांगले गुण त्यांचे दिसतात. वाईट गुण दिसत असतील तर त्यांना सांभाळण्यासाठी सुद्धा भगवंत आहेतच हा विचार करून कृतज्ञता जर मनात निर्माण झाली, हा जर विवेक मनात आला, आपलं कार्य काय आहे हे समजून ते कार्य जर पूर्ण करता आलं, त्याच्या आधाराने जसा हनुमंतानी तोंडामध्ये रामनामाची गोळी धरून आणि कार्य केलं तसं कार्य जर प्रत्येकाने आपापलं केलं तर हा प्रपंच सारला जातो, दूर सरकला जातो. प्रपंचामध्ये मन राहणार नाही. मग त्यांनी काय होतो, एका याच्यात 3 गोष्टी सांगितल्या. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, या ज्ञानाने प्रपंचाला दूर करावं ना. ज्ञान सारावा म्हणजे सोडून नाही द्यायचं, ज्ञाने प्रपंच करावा, ठीक आहे. नंतर अहंभाव ओसरावा. आता या ठिकाणी समजा मी म्हटलं, एखाद्या मुलांनी जर म्हटलं की बाबा हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तर वडील ना आहे नाही ते तर सगळं देतात, इतक्या आनंदाने देतात की असाच तर मुलगा मला पाहिजे होता म्हणतात. असं मला जाणणाराच मुलगा मला पाहिजे. हे वडील असो, आई असो, आजोबा असो, आपले ओळखीतले नातेवाईक असो, नातेवाईकाकडूनही काही काढून घ्यायचं असेल, तुम्ही आहात म्हणून माझं झालं असं जर कोणी म्हटलं, म्हणतच नाही, म्हटलं कोणी,
तर त्यामुळे होतंय काय, यांचा अहंभाव जातो आणि त्यांना मोठेपणा येतो. आणि मोठेपणा आल्यामुळे त्यांच्या हातात असेल नसेल ते सगळं करण्याचा ते प्रयत्न करतात वडील. आणि विरुद्ध असं घडलं की त्यांना मान न देता त्यांचं ओरबाडून घेतलं तर किती तळतळाट मिळतात. काही चांगलं होत नाही, काही भलं होत नाही. आणि हे मर्यादित अवस्थेतल्या आईवडिलांची गोष्ट आहे. हा तर अमर्याद भगवंत आहे. त्यांनी जर ठरवलं तर तो काय करू शकतो आणि काय करू शकणार नाही हे सगळं माहिती आहे. मग अहंभाव ओसरल्यानंतर जर वडिलांना म्हटलं, बाबा तुमच्यामुळे सगळं काही ठीक होत आहे, तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे, ह्या 2 शब्दांवरती वडील आणखी लोन काढून कर्ज काढून त्याला देतील. मर्यादित वडील. ह्याला तर कर्ज काढायची काही गरजच नाही कशाचीच. कोणत्याच प्रकारचं कर्ज इकडचं घ्यायचं आणि तिकडे द्यायचं आहे. ज्यांनी मागितलं त्याला द्यायचं आहे, ज्यांनी अहंकार केला त्याच्याकडून घ्यायचं आहे, इकडचं घ्यायचं आणि तिकडे द्यायचं आहे. त्याच्यामुळे हा अहंभाव ओसरल्यानंतर फायदाच फायदा आहे नुसता. पण हा अहंभाव ओसरणं फार कठीण आहे. इतके समर्थ आपल्या पाठीशी उभे असून, सद्गुरू आपल्या पाठीशी उभे असून, पूर्वपुण्यही असून सुद्धा मन मानत नाही ना. मग त्यांनी सांगितलं की विवेके वीण ह्या गोष्टी घडणार नाही. पटलं तरी होत नाही आपल्याच्याने. व्हावं ही तरी कमीत कमी त्या सुशांतेसारखी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू की हे सगळं मला आधी पटणं महत्त्वाचं आहे, पटल्यानंतर मी तसं वागणं महत्त्वाचं आहे. कल्की अवतारामध्ये आता हा जो 9वा अवतार आहे ना बुद्ध, खरं म्हणजे त्याच्यावर एक विवेचन व्हायला पाहिजे. बुद्ध अवतार हा जो आहे 9वा, मग 10वा आहे कल्की. तर या ठिकाणी जेव्हा कल्कीचं म्हणतात ना, बुद्धांनी विवेक तयार केला, करुणा दया सगळं शिकवलं आणि कल्कीनी ते अनुभव घ्यायसाठी हा एवढा असा प्रदूषणाचा काळ निर्माण केला. भगवंताची लीला आहे. आणि या प्रदूषणाच्या काळात बाकीच्यांशी कोणता कुटुंबाचा संबंध नाही, देशाचा संबंध नाही, राज्याचा संबंध नाही, लोकांचा म्हणजे देवलोक आणि पृथ्वीलोक असाही संबंध नाही, कोणताच नाही, प्रेतातला नाही, कशातलाच संबंध नाही. संबंध मनातला, आपल्या दुसऱ्यांच्या मनातला माझ्या मनातला सुद्धा नाही. माझ्याच मनातला रावण आणि माझ्याच मनातला राम. जय जय रघुवीर समर्थ. एवढं जर त्यांनी लक्षात घेतलं तर तो तेव्हाच कुठे अहंकार, माझ्याच रामाजवळ माझाच अहंकार कमी करणं, दुसरं कोण काय करणार त्याच्यामध्ये. कलियुगाचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणून संत आपल्याला रामनाम घ्यायला लावतात, बाकी दुसरं काही कारण नाही. रामनाम घ्या, मनापासून घ्या, म्हणजे जेणेकरून आपला अहंभाव त्या रामाच्या चरणी गेला असं होईल. प्रत्यक्षात लवकर जात नाही. जाणीव झाली तर रामनाम घेतलं नाही तरी सुद्धा पोहोचेल तिथपर्यंत. जाणीव महत्त्वाची आहे. रामानामाच्या जपमाळेला अर्थ नाही. मग ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव वोसरावा, परी तो वोसरेना श्रीराम. समर्थ स्वतःच म्हणतात, आज मला जे वाटलं तेच त्याच्यात येत आहे. तेवढं ओसरत नाही. समर्थांचा ओसरला, आपला ओसरत नाही असं त्यांना सांगायचं. म्हणून विवेक धरावा. ते म्हणतात आहे म्हणून विवेक. किती आत्मकल्याणाच्या ओव्या आहेत या, सगळ्या आत्मकल्याणाच्या ओव्या. 7वा दशक म्हणजे खरंच अंगाला थरथरून घाम फोडणार आहे. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परी तो ओसरे ना श्रीराम. एका शब्दात सांगतो म्हणतात समर्थ, ओसरत नाही. अहो समर्थ, असं तुम्ही म्हणताय ना, असं ओसरू द्या ना आमचा. ते स्तोत्र वाचायचं का? सुशांतेचं स्तोत्र ज्यांना मिळेल त्यांनी वाचा, कारण त्याच्यावरचं निरूपण गुरुवारी आहे म्हणून मी आता त्याच्यावर बोलत नाही, कारण गुरुवारी पुन्हा ऐकायला मिळणारच आहे ते. तर हे सुशांता जे बोलते ना ते शब्द न शब्द खरं आहे. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परी तो ओसरेना श्रीराम. परब्रह्म ते अद्वैत. हां, मगाशी काय सांगितलं, वस्तू चिंतिता द्वैत उपजे. वस्तूचं चिंतन केलं द्वैत येणार आहे, पण परब्रह्म अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे परब्रह्म जर अद्वैत आहे तर त्याचा माझा काय संबंध? जर तो अद्वैत आहे, तो एकटा आहे, त्याचा माझा काय संबंध? अरे एकट्याचेच अनेक झालेला आहे ना, तो एकातूनच अनेक आहेत ना. हे तर भागवताचे श्लोकच आहे. आता एकातूनच अनेक जन्मले, मध्ये अनेकातच मी आहे ना. म्हणजेच तो परब्रह्म जो अद्वैत आहे ते अद्वैत म्हणजे मी त्याच्यातच मी आहे ना. असं जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत द्वैतच राहील. परब्रह्म तो अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत. पुन्हा कल्पना केली तो अद्वैत आहे म्हटलं की द्वैत. जय जय रघुवीर. कशा उड्या मारायच्या आहेत आता. त्यांनी म्हटलं परब्रह्म ते अद्वैत आहे, आत्ताच म्हटलं परब्रह्म वर आहे बा बसलेलं. चतुर्भुज अवतारामध्ये भगवंत उभे आहेत असं म्हटलं तर मी अद्वैत मानायला तयार आहे. पण ते दिसल्याबरोबर ते असे दिसतात म्हटलं की द्वैत. दिसतात म्हटलं, दृष्टीने चिंतन केलं, दिसलं, कानाने ऐकलं, दृष्टीने बघितलं, बुद्धीने जाणलं, बुद्धीने, बरं बुद्धीने, हृदयाने नाही, बुद्धीने जाणलं की द्वैत.
मग त्याच्यातून त्याला मी बघितलं, त्याचा आनंद मला झाला. हा द्वैतातला आनंद घेऊ शकतो दास्यभक्तीतला. तसा हनुमंत म्हणजे आपण म्हणतो दास्यभक्तीमध्ये द्वैत हा अनुभव घेतोय हनुमंत, पण हनुमंत स्वतः रुद्राचाच अवतार आहे ना. त्याच्या रुद्र आणि राम काही वेगळे आहेत का? म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जे वेगळेच नाही आहे, ते दाखवतात आपल्याला. जसे व्यास दाखवतात ना, की माझ्या मुलाला मोठेपणा देण्यासाठी की हा अद्वैताचा अनुभव माझ्या मुलांनी घेतला, मी नाही घेतला. तसा हनुमंत दाखवतो की मी दास्यवत्तीचा अनुभव घेतला, प्रत्यक्षात तो रुद्र आहे. इकडे रुद्र म्हणतो मी रामाशिवाय राहत नाही, राम म्हणतो मी रुद्राशिवाय राहत नाही, आणि हनुमंत म्हणतो मी दास आहे. या सगळ्या गोष्टी खुणेच्या समर्थांनी सांगितलं. आपण समर्थांच्या दासबोधाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते दाखवतात आपल्याला की मी, पण आतून हनुमंताला काय वाटत असेल हा जर विचार दाखवण्याची काय गरज पडते आपल्यासाठी. प्रत्यक्षात त्यांना माहितीच आहे राम कोण आहे, मीच आहे. रुद्र काय, मीच आहे. ब्रह्मा विष्णू महेश काय, मीच आहे. त्याच्यावरती जाऊन परब्रह्मही मीच आहे. जय जय रघुवीर समर्थ, हे माहिती आहे. पण द्वैतामध्ये कल्पना येण्यासाठी या सगळ्या लीला त्यांच्या चालतात. मग ह्या लीला प्रत्येक जीव अनुभवू शकतो. ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे परमात्म्याची. परमात्मा म्हणतो किती जुना असला जीव तरी सुद्धा तो जीव माझा अनुभव घेऊ शकतो स्वतः समजून. म्हणजे किती जन्म आपले वाया गेले, खराब गेले, तर एका क्षणामध्ये मी तुम्हाला हा सगळा अनुभव देऊ शकतो. म्हणून थोड्या परब्रह्म ते अद्वैत, परब्रह्म ते अद्वैत. यावरती स्वतःचं चिंतन करूया आता. यावरती मी जास्त काही बोलू शकत नाही. जे बोललं ना तर ते रिपीट होत आहे, पुन्हा पुन्हा रिपिटेशन होत आहे. प्रत्यक्षात ती कल्पना अशी एक्सपांड होत नाही आहे, कारण की ते एक्सपान्शनच्या वरचं आहे. परब्रह्म हे अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, ते तर हेत आणि दृष्टांत काहीच न चले. जय जय रघुवीर. तेच म्हणायचं, ते हेतू एक जर स्पष्ट असला, दृष्टांत चालत नाही. असा दिसला, असा दिसला, कशासारखा दिसला, तो दृष्टांत चालत नाही त्या ठिकाणी. दृष्टांत कसा देणार? हा दृष्टांत देतो द्वैतातला, अद्वैताचा अनुभव घेणारा द्वैतातला दृष्टांत कसा देणार? नाही देऊ शकत. परब्रह्म ते अद्वैत, कल्पताच उठे द्वैत. हा अनुर्वाच्य समासामध्ये सुद्धा हा भाग झाला, पण तेव्हा बोलण्याचा प्रश्न होता, त्यामुळे बोलू शकलो. आता अद्वैताचा समास, अनुर्वाच्य समास पुन्हा ऐकूया. त्या ठिकाणी बरंच बोलली आहे, बरंच विवेचन आहे, कारण न बोलता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपण स्पष्ट केल्या, बुद्धीला पटल्या, मनांना पटल्या, शब्दांमध्ये पकडता आल्या. जरी म्हटलं की शब्दांमध्ये पकडता येत नाही तरी बरंच पकडलं आपण. पण हे जे आहे हे विवेचन, हे त्यांचं अद्वैताचं विवेचन, अनुभवाच्या 7वा दशक जो आहे तो अनुभवावर असल्यामुळे शब्दांच्या पलीकडचा समास आहे. ते म्हणताना अनुर्वाच्य म्हणतात, इथे खरंच शब्द संपले असतात. म्हणजे शब्द संपले, शब्द संपले, शब्द संपले म्हणता म्हणता संपायलाच पाहिजे ना. ही ती वेळ आहे. परब्रह्म ते अद्वैत, कल्पताच उठे द्वैत, तेथ हेत आणि दृष्टांत काहीच न चले. श्रीराम. म्हणजे या ठिकाणी आपण एक कल्पना निश्चित करू शकतो की हे बोलत असताना समर्थांची समाधी लागली असेल. समर्थ रामांना बघता बघता निर्गुण रूपामध्ये त्यांची समाधी लागली असेल. त्यांना निर्गुण रूपाचा अनंताची अनुभूती आली असेल. अनुभव घेऊन शांत बसले असतील. जितका वेळ त्यांची समाधी अवस्था असेल तितका वेळ त्यांची समाधी अवस्था पूर्ण झाल्यावर, आणि मग ते आपल्या पुन्हा समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर सांगत असतील, लिही. काही वेळ गेला असेल आणि मग म्हटलं असेल, लिही बाबा. सांगावं तर लागेल, पूर्ण तर करावं लागेल. शिष्याला कळलं नसेल, शिष्याची पण लागली असेल आणि समर्थांची पण लागली असेल, काही सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टी अशा आहेत, ते आठविता विसर्जे. म्हणून जे आठवतं ते विसरायला पाहिजे. ज्याचा दृष्टांताच्या संबंधाने आठवतं ते विसरलं पाहिजे. का ते विसरून आठवावे? का ते विसरलेलं आठवत आहे पुन्हा पुन्हा मला दिसलं? आता एक उदाहरणार्थ, शेगाव आपला वाटतंच आपल्याला, केदारनाथाला जेव्हा जायच्या आधी 1-2 महिने जेव्हा आपली निरूपणं सुरू होती तेव्हा म्हटलं, स्वप्नामध्ये नुसतं त्रिशूळ दिसलं. स्वप्नामध्ये नुसता त्रिशूळाचा भास, तो मनाचा भास. सारखं जर शंकरावरती चिंतन चाललंय, अद्वैतावरती उपासना चालली आहे, मनोनिवृत्ती, परमोपशांती, सगळं जर चाललंय सतत सतत, तर मनामध्ये त्रिशूळ, आणि जाऊन येतोय दररोज शंकराला जर दर्शन घेतोय, तर दर्शनाला घेत असताना साहजिकच ते त्रिशूळ डोळ्यामध्ये आलं, आणि ते मनीवसे, ते स्वप्नी दिसे, स्वप्नात दिसलं. स्वप्नात दिसलं आणि तसंच जर आपण गेलो आणि त्याचा संबंध लावला, अरे स्वप्नात त्रिशूळ दिसलं त्यामुळे आपण केदारनाथाला गेलो, मग केदारनाथाला जाऊन आलो, हे सगळं अतिशय उत्तमच आहे.
7व्या दशकापर्यंत हे सगळं उत्तम आहे. भाषाही काय साधे होतात का? मनात असं येणं सुद्धा सोपी गोष्ट नाही. हे सोडायचं आता. मेरिटच्या मुलांना फर्स्ट क्लासचा काही फायदा नाही ना. फर्स्ट क्लास आलेला मुलगा मेरिटच्या मुलापुढे कमीच आहे. हा चांगलाच आहे भाग. पण ते म्हणतात तेच आठवत बसायचं पुन्हा पुन्हा. त्रिशूळ दिसलं म्हणून गेली, त्रिशूळ दिसलं म्हणून गेली, तिथे दर्शन झालं म्हणून गेली. तिथे रमू नका म्हणतात. ते आठविता विसरी जे आठवायला येतं ना, हो अनुभव आला, चांगला झाला, तो भगवंताची कृपा होती. हे उदाहरणार्थ आहे. कारण काही ना काही तर सांगितल्याशिवाय त्याच्यावरती निरूपणच होऊ शकत नाही. प्रत्येकाचा हा वैयक्तिक अनुभव आहे, काही ना काही वेगळा. आता बोलणारा बोलतो आपला स्वतःचा अनुभव, प्रत्येकाचे त्याच्यावर वेगळे अनुभव आहे. जे आठविता विसरी आता आठवलं ना विसरून जायचं. आताच कसं आठवलं विसरून जायचं. तो काही खरा नाही. आता पुढे काय आहे? आता मेरिट आलो आहे ना. मेरिट आलेल्या लोकांनी मग आता त्याच त्रिशूळाचा अनुभव घेऊन बसण्यापेक्षा त्रिशूळाच्या पुढे काय असेल किंवा काहीच विचार नाही. त्रिशूळ आला तेव्हा ते घडलं, आता पुढे काय? तेच असं काय म्हणतात ते आठविता विसरजे का ते विसरून आठवीचे. पुन्हा तेच आठव. त्यातच म्हणजे ती गोपीगीत तसलंच आहे. गोपीगीतामध्ये कृष्ण भेटला का वाईट आहे? म्हणजे मला जर त्रिशूळाच्या आधाराने जर केदारनाथाला जाता उत्तम आहे, कृष्ण समोर आहे. पण कृष्ण समोर आल्यावर मला कसा भेटला, कृष्ण मला भेटला इतरांपेक्षा, असं म्हटलं की कृष्ण गायब, अशी अवस्था आहे. तेच जर आठवलं आणि तेच विसरलं नाही, तेच आठवलं तर मग जर ते तसं झालं तर त्या दोन वेळ घ्या आणि म्हणतात जाणवून या नेणी जे परब्रह्म ते श्रीराम. असं जाणवल्यानंतर तोच एक अनुभव, फक्त अगदी अंतिम टोकाचा अनुभव नाही. परब्रह्म अंतिम आहे. हे नुसते अनुभव हे बुद्धीच्या पातळीवर आहे. अनुभव जे येतात, म्हणून लोक जेव्हा अनुभव सांगतात ना, अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवायला, म्हणजे समर्थांचे जे शिष्य असतील ते तर कोणीच या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही. की ज्यांना अनुभव येतात ते लोक जे काही सांगतात ते फायनल अंतिम असतं असं नाही. तो त्यांचा अनुभव असतो, प्रत्येकाला येईल असं नाही. त्याच्या पुढे जाणवून या निर्णय, त्याच्यानंतर हे जे जाणलं ना त्यातून निर्णयाचं समजून घ्यायचं परब्रह्म कसं असेल. म्हणजे त्यांनी ही जी लीला केली ती लीला करणारा कोण, कसा, केव्हापासून, आपला कसा, इतरांचा कसा, सगळ्यांना कसा, जसा बघेल तसा. इथं आश्चर्य. कृष्ण इतक्या गोपिकांच्या मध्ये प्रत्येकीला वेगळा भासला. हे जे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य परब्रह्माचं प्रत्येक जीवासाठी वेगळं आहे. प्रत्येकाची पूर्वपुण्याही वेगळी आहे, प्रत्येकाची साधना वेगळी आहे, प्रत्येकाची गुरुकृपेकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. त्याच्यामुळे परब्रह्माचं जे रूप दिसतं ते वेगळं आहे, पण परब्रह्माचंच आहे, वेगळं आहे. तो आणि मी जर तुलना करायला गेली याचा अनुभव आणि त्याचा गैरमत, वस्तू चिंतिता द्वैत उपजे. जर त्याची आणि माझी तुलना केली, दुसऱ्यांच्या अनुभवाची आणि माझी तुलना केली, तर मी द्वैतात आहे. म्हणजे 10वीच पास झाली, MS झालीच नाही. इतका वैयक्तिक अनुभव आहे तो. अजून काय सूक्ष्म बोलायला पाहिजे समर्थांनी. वैयक्तिक अनुभव, वैयक्तिक समाधान, आणि त्या समाधान दुसऱ्याला बरोबरी करायचा प्रयत्न केला की तो मग आपल्या लेवलवर आणून तो एक तर म्हणतो असं होतच नाही, दुसरा व्यक्ती म्हणतो असं होऊ नाही शकत. त्याच्यामुळे तिथेच अर्धा खलास होतो सांगणारा, आणि झालाय तरी आम्हाला झाला नाही म्हणून अजून भगवंताची बदनामी. या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचंच नसतं. ते आठविता विसरीजे, विसरवणी आठविजे, जाणवनिया नेणीजे परब्रह्म ते श्रीराम. त्यामुळे अशा प्रकारचा परब्रह्माचा अनुभव, वैयक्तिक समाधान देणारा अनुभव जो आहे तो वैयक्तिक पातळीवर जीव घेऊ शकतो. आहे ना 7वा दशक. परब्रह्म ते अद्वैत कल्पिताचे उठे द्वैत. परब्रह्म अद्वैत आहे हे कल्पना जरी केली तरी द्वैतच मनात येतं. कधी थांबेल हे द्वैत? आज मला ते सुशांता वाचावंच लागेल, मला असं वाटतंय. मग आता ते त्यास न भेटता होय भेटी. मग मी म्हटलं ना काल ते पुन्हा अनुभव, त्रिशूळ दिसलं म्हणजे स्वतः भगवंत हां, त्यास न भेटता होय भेटी. ते म्हणतात आहे काय अर्थ नाही त्या अनुभवाला. हो, ती त्याची लीला होती, तुझ्या नशिबात होतं, पूर्वपुण्यही फळायला आली, पवित्र यात्रा घडायची होती, 2 महिने निरूपणे करून घेतले, हे सगळं झालं. पण तो म्हणतात त्यास न भेटता होय भेटे. आता नाही भेटलं तरी भेट होते म्हणतात. जय जय रघुवीर. मग तिथेच मनोनिवृ करचरण कृतम वा आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणात शरीरम गृहम
पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधन. मला दर सोमवारी म्हणायची असते मानसपूजा, पण म्हणता येत नाही कारण पुढे आपल्याला वेळ सगळ्याच गोष्टीत सतत कमीच पडतो. मला पूर्ण मानसपूजा म्हणायला पाहिजे मला सोमवारी, आणि त्यातल्या तर श्रावणातला सोमवार, आणि त्यातल्या त्यात नागपंचमी, माझ्या लेकराचा वाढदिवस आज. या सगळ्या गोष्टींनी आज आनंदी आनंद आहे. ते आठविता विसरी जे काते विसरून आठवी जे जाणून या नेणी जे परब्रह्म जे श्रीराम परब्रह्म ते जे नाही ते. नंतर त्यास न भेटता होय भेटी. त्याला भेटलो नाही तरी भेट होते. द्वैतामध्ये भेटायला गेल्याशिवाय भेट होत नाही. याची भेट घ्यायची आहे, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय भेट होत नाही. अद्वैतामध्ये आपलीच आपल्याला भेट घ्यायची असते, त्याच्यामुळे नाही भेटलं तरी चालतं म्हणतात. कधी होईल हा अनुभव आपल्याला, कधी होईल नाही म्हणायचं. हे पण समर्थ म्हणतात. झालाय असं समजायचं, घ्यायचा त्याचा अनुभव. आला घरी, मी त्याच्या घरी गेली काय, तो माझ्या घरी आला काय, सारखंच आहे. त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे तुटी. जर बुद्धा म्हणून भेटायला गेलो तर तुटी पडू शकते, कारण खूप अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? भेटायला गेलो आणि त्याची भेट होत नाही, यामध्ये काय अडचणी? खूप अडचणी आहेत. अहंकाराच्या अडचणी आहेत. मी पैसे खर्च केले, मी गाडीचं रिझर्वेशन केलं, मी 10 तास लाईनमध्ये उभी राहिली, मी त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आणलं, ह्या सगळ्या गोष्टीचे अहंकार अहंभाव आहे ना, त्याच्यामुळे भेट होत नाही म्हणतात, निघून जातो तो. मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की रोज फोन करायचा भावाला स्वतःच्या. एक वडील, देवाच्या कृपेने लग्न ठरलं, देवाच्या कृपेने मांडवाचे पैसे भरले, देवाच्या कृपेने सगळं झालं, देवाच्या कृपेने सगळं झालं, देवाच्या कृपेने वरात गेली, देवाच्या कृपेने जावई खूप छान, सगळं काही व्यवस्थित झालं. रोजचे फोन. आणि जशी मुलगी 1 महिना तिथे रुळली, मी केलं. कोणत्या क्षणी अभिमान येईल सांगता येत नाही. एकदम 1-1.5 महिना चांगली मुलगी रुळलेली बघितली, सगळं काही व्यवस्थित झालं की लागलीस, मी केलं, इतके पैसे लावले. तेव्हा देवाचं एकदाही नाव येत नाही. म्हणून तो देव म्हणतो जेव्हा शेवटी नाव घेतील ना, की सगळं केलं आणि सगळं काहीही झालं तरी माझं केलं, तेव्हा मी असतो. प्रत्यक्षात हे केल्यामुळे, माझं काम पूर्ण झाल्यामुळे देव म्हणतो मी दारातही नसतो तुमच्या. कामासाठी मी ठेवलेला काही तुमचा घरगडी नोकर नाही आहे. त्यामुळे मी कुठे भेटतो तर भेटो जाता म्हणून भेटायला गेलो की तुटी पडू शकते. कारण भेटायला जाणं हा अहंकाराची पहिली पायरी आहे. मी जाणार, मी करणार, मी रिझर्वेशन ह्या ठिकाणी काहीच चालत नाही. अहंकार. आतापर्यंत अहंकाराने सगळ्या गोष्टी घडल्या आणि संसारच चालल्या. कारण संसारामध्ये देतात लोक मान. 50 वर्ष झाले लग्ना असं असं केलं आहे, लग्नानंतर इतके इतके मुलगा म्हणतो, सून म्हणते, लोक म्हणतात केलं. हे परमार्थात संसारात मिळतं, परमार्थात नाही मिळत. परमार्थामध्ये मी काही केलंच नाही. करता करविता तो आहे. उलटं चक्र सुरू होत आहे. परमार्थामध्ये जर यायचं असेल तर चक्र उलट आहे. त्यामुळे जे सुरुवातीला गर्भामध्ये गर्भस्तुती केली होती आपण भगवंताची, त्या गर्भामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तू माझा आहे, मी तुझा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं जिथे फिरशील ना, ते सगळी माया आहे माझी, बरं लक्षात ठेव. हो 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 हो. जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम. कोडे हे सुटण्यासाठी शिवानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे कोडं सुटण्यासाठी शिवोहम शिवोहम म्हणतात. खूप त्याला हो हो म्हटलं होतं, पण ते आठवतच नाही. त्याला हो म्हटलं, त्यालाच विसरलो. मग तो म्हणतो जेव्हा मला आठवशील तेव्हा येतो. ते आठवित त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे. म्हणतो व्यक्ती म्हणजे तो जेंट्स आहे की लेडीज आहे, की ती हवा आहे की काय आहे, काहीच माहीत नाही. पण तो येतो म्हणतात समाधानाच्या रूपाने. म्हणून विचार नाही करायचा, द्वैताचा विचार करायचा नाही. समर्थ म्हणतात कोणताच विचार न करता समाधानात राहिलं, कदाचित भेटूनही जाईल. भेटलेलंही असेल कदाचित, काय सांगावं. त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे तुटी. भेटो जाता पडे तुटीचं कारण सांगितलं, अहंभाव येतो. भेटायला मी गेलो म्हणजे अहंकार आला. ऐसी ही नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. अशी ही नवलाची गोष्ट आहे मुकेपणा. एकही गोष्ट माझे शब्द मनातले नाही, सगळे त्यांचे सगळे असेच्या असे जुळतात आहे. त्यास ही सुद्धा समर्थांची कृपा आहे. त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे तुटी. भेटायला गेलो तर काय होणार? भेटायला गेलो तर आपली तुटी होणार. म्हणजे तो आपल्याला भेटणार नाही, तो तिथून निघून गेलेला असेल. म्हणजे तिथे उभा आहे पण दिसत नाही. तिथे उभा आहे पण दिसत नाही.
आणि कधी कधी घरात असमाधानात असेल तर तो घरी सुद्धा येऊ शकतो, त्याला काही अडचण नाही आहे. तो अडचण कशाला आहे त्याला येण्यामध्ये, काहीच अडचण नाही. आणि गेल्यावर तिथे असलेला सुद्धा दिसणार नाही. लोक म्हणतात मठामध्ये मंदिरामध्ये आजकाल अस्तित्व नाही आहे त्याचं, निघून गेलेत तिथून ते. याचं कारण भावच नाही. मग त्यासं न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी ही नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. मुकेपणाने अनुभव घ्या. कोणत्या क्षणी तो आपल्याकडे येईल आणि कोणत्या क्षणी आपल्यातून निघून जाईल सांगता येत नाही. आपल्या अहंकारावर अवलंबून आहे. ज्याचं मन त्या ठिकाणी एकाग्र झालंय, प्राधान्यक्रम भगवंत आहे जीवनामध्ये, म्हणजे आपलं बालपणीचा काळ सुखाचा म्हणण्यापेक्षा आता आपण गर्भातला काळ सुखाचा म्हणायला पाहिजे. गर्भाचे दुःख आपण बघितले, भगवंतांनी समर्थांनी गर्भाचं दुःख सांगितले. 9 महिने कसे आपण गर्भामध्ये दुःखी असतो, पण तोच गर्भातला काळ भगवंताच्या सोबतचा काळ आहे, तो आठवला म्हणजे बालपणापेक्षाही आतली अवस्था आहे. म्हणजे नुकताच जीवाचा जन्म आईच्या पोटामध्ये झाला आणि भगवंताच्या सोबत 9 महिन्याचा काळ घालवला. 9 महिन्याचा घालवल्यानंतर आपण बाहेर जेव्हा आलो तेव्हा रडलो, कारण भगवंताला सोडलं म्हणून आपण रडलो. रडल्याच्या शिवाय जन्म झाला हे मानतच नाही. रडलं नाही तर मृत मानतात. का रडलं याचं कारण परमार्थ सांगतो. भगवंताला सोडताना जीवाला दुःख झालं आणि म्हणून तो आयुष्यभर दुःखी राहिला. आणि जेव्हा त्याला भगवंताची नाळ पुन्हा जोडल्या जाते तो हसतो, असा हसतो की पुन्हा त्याला दुःख येत नाही. अशा ह्या गोष्टी मुकेपणाने घडतात. जय जय रघुवीर समर्थ. आता काय बोलायचं, याच्या वेळ झालेली आहे. त्यासन भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी ही नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. ते साधू जाता साधवेना. साधू जातो म्हणलं, मला जर साधायचं आहे काही तर साधल्या जात नाही. संसारातल्या गोष्टी साधायच्या ठरवल्या तर साधतील, एक वेळ साधतील कर्मानी. कर्म जसं करू, जसं मागे आपण म्हटलं की यांनी कर्मावर विश्वास ठेवला. कर्म जसं करायचं मी ठरवलं ना, कर्म जसं केलं, इतकं रात्रंदिवस अभ्यास केला तर मेरिट आलोच ना. तर हे संसारात होऊ शकतं, परमार्थात नाही होऊ शकत. परमार्थामध्ये कर्म सोडलं तरच सापडू शकतं. सगळंच उलटं गणित सापडतंय मला तर. जे आत्तापर्यंत केलं त्याच्या अगदीच उलटा पण साधा. इकडे तरी खूप कर्म करावं लागतं, तिकडे काहीच न करता साधेपणाने सहज सुंदर राम अनुरागी. ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर श्रीराम. 3 वेळा वाजते आणि थांबते. ते असतची सदा असे, नातरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे, जेथे तेथे श्रीराम. जेथे उपाय तोची अपाय, जेथे उपाय तोची अपाय, आणि अपाय तोची उपाय. हे अनुभविण काय उमजो जाणे श्रीराम. ते नुमजताच उमजे, उमजो न काहीच नुमजे, ते वृत्तीवीण पाविजे, निवृत्ती पद श्रीराम. सगळे कसे आहेत हे सगळे शब्द. हां, हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, असे शब्द परमार्थात अद्वैतासाठी समर्थ लिहित आहेत. समजून घ्यायलाच पाहिजे आपल्याला. न नुमजताच उमजे, उमजो नि काहीच नुमजे, ते वृत्तीवीण पाविजे, निवृत्ती पद श्रीराम. जय जय रघुवीर. निवृत्ती पद. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये, परब्रह्म ते मनामध्ये नाही राहू शकत. मनामध्ये बुद्धिमय राहू शकत नाही. अंतःकरण चित्त त्याच्यासाठी आहे. भगवंत हृदयस्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या 20 ओव्या झाल्या. 16 ते 20 4 ओव्या झाल्या. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा काय ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास. आता अजून किती सावकाश घेणार आहे, किती सावकाश घेतोय आपण. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देह तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम.
ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानो निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति संयं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं वन्दे रामो त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैर्हृदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्द्रिवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञं नमनादि मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविदानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्त स्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.